नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल शिंदे, डॉक्टर श्री देशमुख कॉलेज रोहा रायगड। आजच्या भागामध्ये आपण वायुभार पट्टे आणि वायुभार पट्ट्यांवरती परिणाम करणारे जे घटक असतील त्या वायुभार पट्ट्यांवरती परिणाम करणाऱ्या घटकांचा आढावा घेणार आहोत किंवा वायू दाबावरती परिणाम करणारे जे घटक असतील त्यांचा आढावा घेणार आहोत। वायुदाब जो असेल त्या वायुदाबावरती परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे तापमान। तापमान जे असेल त्या तापमानाचा परिणाम सर्वसाधारणपणे वायुभार पट्टे जे असेल त्या वायुभार पट्ट्यांवरती झालेला आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आकृतीमध्ये मी दोन सूर्यस्थिती ज्या असतील त्या सूर्यस्थिती दाखवलेल्या आहेत। यापैकी पहिली जी सूर्यस्थिती आहे ती स्थिती म्हणजे सूर्याचं तापमान जास्त, त्या सूर्यापासून मिळणारी ऊर्जा जास्त, तापमान जास्त। तर सर्वसाधारणपणे दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये किंवा सूर्याची जी दुसरी स्थिती आहे ती दुसरी स्थिती जर आपण बघितली तर दुसऱ्या स्थितीमध्ये साधारणतः आपल्याला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कमी किंवा सौरशक्ती कमी किंवा तापमान कमी, म्हणजे जास्त आणि कमी अशा दोन शब्दांचा मी वापर केलेला आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर भूपृष्ठावरती हवेची जी स्थिती असेल ती हवेची स्थिती दाखवलेली आहे, वायुभाराची स्थिती दाखवलेली आहे कमी आणि जास्त। यापैकी ज्या भागामध्ये सूर्याकडून मिळणारी उष्णता जास्त आहे किंवा ज्या भागामध्ये उष्णता जी असेल ती उष्णता जास्त असते अशा भागामध्ये सर्वसाधारणपणे जमिनीलगतची जी हवा असेल ती हवा सर्वसाधारणपणे प्रसरण पावते। ती हवा प्रसरण पावते, उष्णता मिळाल्यानंतर प्रसरण पावते, ती हलकी होते, तिची घनता जी असेल ती घनता कमी होते। यासारख्या ज्या घटना असतील त्या घटना घडून येतात आणि त्या कारणांनी जमिनीच्या लगतची जी हवा असेल ती हवा तापल्यामुळे, जमीन तापल्यानंतर जमिनीच्या लगतची हवा तापते, ती प्रसरण पावते, हलकी होते, घनता कमी होते आणि त्या कारणाने ती वातावरणात वरच्या थराकडे प्रवास करू लागते किंवा तिचं संचलन होऊ लागतं। जसजशी ती वरती जाते, हलकी झालेली हवा वरती जाते, तसतस उंचीनुसार आपल्याला माहिती आहे की तापमान कमी होत जात। या नियमाला अनुसरून ती उंच जात असताना तिचं जे तापमान असेल ते तापमान सर्वसाधारणपणे कमी होतं। विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ती पुरेशी थंड झालेली असते, पुरेशी थंड होते। अशा वेळेला जमिनीवरची जी हवा असेल ती जमिनीवरची हवा तापते, प्रसरण पावते, हलकी होते, घनता कमी होते, ती वरती निघून जाते। या ठिकाणी हवेची जी पोकळी असेल ती हवेची पोकळी निर्माण होते। आता ही हवेची पोकळी भरून काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणची जी हवा असेल ती दुसऱ्या ठिकाणची हवा या ठिकाणी येते, तीही तापते, तीही वरती निघून जाते। म्हणजेच या ठिकाणी जमिनीवरती उष्णता जी असेल ती उष्णता किंवा तापमान जास्त असल्या कारणाने इथे हवा तापते, प्रसरण पावते, वरती निघून जाते। जो हवेची पोकळी निर्माण होते किंवा प्रसरण पावलेली हवा जी असेल ती प्रसरण पावलेली हवा, अशा भागामध्ये हवेचा जो दाब असेल तो हवेचा दाब नेहमी कमी असतो। म्हणून तापमान ज्या भागामध्ये जास्त असेल अशा भागामध्ये वायुभार जो असेल तो वायुभार कमी असतो। तर या उलट दुसरा क्रमांक जो दाखवलेला आहे, दुसऱ्या क्रमांकामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला अशी स्थिती बघायला मिळते की सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा असेल ती ऊर्जा कमी आहे, त्या उष्णता कमी आहेत, म्हणजे तापमान कमी आहे। आणि ही उष्णता जी आहे ती ज्यावेळेला सूर्याकडून मिळणारी ऊर्जा सौरशक्ती ही जमिनीवरती येते, जमीन तापते, जमीन तापल्यानंतर जमिनीच्या लगतची हवा तापते, असं आपण पहिल्या घटकामध्ये म्हटलं होतं किंवा पहिल्या विभागामध्ये म्हटलं होतं। दुसऱ्या विभागामध्ये मात्र सौरशक्ती कमी असते, ऊर्जा कमी असते, तापमान कमी असतं। कमी तापमानामुळे जमीन कमी तापते, जमीन कमी तापल्यानंतर जमिनीकडून मिळणारा त्याच्या लगतच्या हवेला मिळणारी उष्णता सुद्धा कमी, म्हणजे तुलनात्मक या ठिकाणी हवा थंड असते। तुलनात्मक म्हणजे दोन्हीचा विचार केला तर, पहिल्या आणि दुसऱ्याचा विचार केला तर, सूर्यस्थितीचा विचार केला तर तुलनात्मक या ठिकाणची हवा थंड असते, जमीन थंड असते, जमिनीच्या लगतची हवा थंड असते। आणि ही जी हवा असेल
ती हवा थंड असल्या कारणाने बरोबर अगोदरच्या स्थितीपेक्षा उलटी परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी तिकडे प्रसरण पावलेली असते, इकडे आकुंचन पावते. या ठिकाणची हवा आकुंचन पावलेली असते. या ठिकाणची हवा जड स्वरूपाची असते. या ठिकाणच्या हवेची घनता जास्त असते, जड स्वरूपाची असते, आकुंचन पावलेली असते, घनता जास्त असते. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून जमिनीलगत वायुभार जो असेल तो वायुभार हा जास्त असतो. वायुभार हा जास्त असतो. या पद्धतीने आपल्याला तापमान याचा जो परिणाम असेल तो परिणाम हवेच्या आकुंचनावरती आणि प्रसरणावरती होतो आणि त्यातून वायुभार जो असेल तो वायुभार बदललेला बघायला मिळतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की ज्या भागामध्ये पृथ्वीवरती ज्या भागामध्ये तापमान जास्त असेल अशा ठिकाणी हवा प्रसरण पावल्या कारणाने, हवा हलकी झाल्या कारणाने, हवेची घनता कमी असल्या कारणाने त्या भागामध्ये हवेचा दाब किंवा वायुभार जो असेल तो वायुभार कमी आढळतो. तर या उलट पृथ्वीवरती ज्या भागामध्ये तापमान कमी असेल अशा तापमान कमी असणाऱ्या भागामध्ये हवा आकुंचन पावलेली असते, ती जड असते, तिची घनता सुद्धा जास्त असते आणि अशी हवा जमिनीमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त हवा सामावलेली असते. त्या कारणाने त्या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार जास्त असतो असं आपल्याला म्हणताय. त्यानंतर आपण जर या ठिकाणी दुसरं कारण बघितलं, वायुभारावरती परिणाम करणारे जे घटक असतील त्यापैकी दुसरं कारण जर बघितलं तर ते म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची. आता समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे त्या समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा जर आपण विचार केला तर समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा परिणाम हवेच्या घनतेवरती होतो, विरळतेवरती होतो आणि सर्वसाधारणपणे जे जडत्व असेल त्या जडत्वावरती झालेला बघायला मिळतो. या ठिकाणी आपण दोन आकृत्या ज्या असतील त्या दोन आकृत्या बघितलेल्या आहेत. एक अति उंचावरती किंवा टेकडीवरती एक घर दाखवलेलं आहे आणि दुसरं जे घर असेल त्याच पद्धतीचं घर टेकडीच्या पायथ्याशी दाखवलेलं आहे. परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे कमी दाब, उंचावरच्या घराच्या ठिकाणी म्हटलं आहे कमी दाब आणि जे खोलवर किंवा काही विशिष्ट खोलीवरती आढळणारं घर आहे त्याला म्हटलंय जास्त दाब. आता हा जो दाब असेल वायुभार असेल, हवेचा दाब जो असेल तो हवेचा दाब हा दोन्ही ठिकाणी भिन्न का? तर यामागचं महत्वाचं कारण आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे त्या समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा जर आपण विचार केला तर समुद्र सपाटीपासून जसजसं उंच जावं, समुद्र सपाटीपासून जसजसं उंच जावं तसतसं वायुभार जो असेल तो वायुभार कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. वायुभार जो असेल तो वायुभार कमी झालेला बघायला मिळतो आणि हा जो वायुभार असेल प्रत्येक 108 मीटरला, प्रत्येक 108 मीटरला जवळजवळ 13.6 मिलीबार एवढा कमी झालेला, त्या कमी झालेला बघायला मिळतो. म्हणजेच प्रत्येक 108 मीटरला 13.6 मिलीबार एवढा कमी होतो. म्हणजेच उंचीनुसार वायुभार कमी होतो. याही कारणाने या दोन आकृत्यांमध्ये वायुभार कमी आणि वायुभार जास्त असं म्हटलेलं आहे. आता हे का होतं, उंचीनुसार वायुभार कमी का होतो? तर सर्वसाधारणपणे वातावरणाची जे स्तर रचना आहे तपांबर, स्थितांबर, दलांबर किंवा आयनांबर आणि बहिर्मंडल अशी जी वातावरणाची संरचना आहे त्या वातावरणाच्या संरचनेमध्ये जर आपण बघितलं तर वातावरणाच्या सर्वात खालच्या भागामध्ये विशेषतः जे जड स्वरूपाचे वायू असतील ते जड स्वरूपाचे वायू बघायला मिळतात. वातावरण म्हणजे तपांबरामध्ये वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आपण जर बाष्पाचं प्रमाण बघितलं तर ते बाष्पाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. वातावरणाच्या खालच्या थरात बघितलं तर धुलीकणांचं प्रमाण जास्त आहे. किंवा वातावरणामध्ये सामावलेले जे घटक असतील त्या सामावलेल्या घटकांपैकी सर्वात जास्त घटक हे वातावरणाच्या खालच्या भागात आहेत आणि जसजसं उंच जावं तसतसं या घटकांचं प्रमाण कमी होत जातं. मग धुलीकणांचं प्रमाण असेल, बाष्पाचं प्रमाण असेल, वायूचं प्रमाण असेल किंवा वायूचं जडत्व असेल, ह्या ज्या घटना असतील त्या घटना बदललेल्या बघायला मिळतात आणि म्हणूनच उंचीनुसार वायुभार जो असेल तो वायुभार बदललेला बघायला मिळतो. वरच्या सर्व भागांचा जो दाब असेल तो दाब जमिनीच्या लगतच्या हवेवरती असतो. वरच्या सर्व थरांचा जो दाब असेल तो वरच्या सर्व थरांचा दाब म्हणजे बहिर्मंडल असेल, आयनांबर असेल, स्थितांबर असेल, या ठिकाणी असणारी हवा, हवेतील वेगवेगळ्या प्रकारचे धुलीकण, वायू काय जे असतील त्या सगळ्यांचा दाब जमिनीच्या लगतच्या हवेच्या थरावरती असतो म्हणून जास्त दाब असतो. आणि वरच्या बाजूला मात्र जसजसं उंच जावं तसतसं त्याच्या वरच्या थरांच्या संदर्भामधला जो दाब असेल तो दाब कमी होत जातो. आता हे समजण्यासाठी शेजारी एक आपण दहीहंडीचं उदाहरण घेतलेलं आहे की दहीहंडीचे जे मनोरे आहेत त्या मनोऱ्यांचा जर आपण विचार केला
तर ह्या मनोऱ्यांचा विचार करता आता या ठिकाणी वायुभार न म्हणता आपण जरा वजन म्हणूया. सगळ्यात खालचा जो जमिनीच्या लगतचा पहिला थर आहे, म्हणजे इथे मी क्रमांक देतो, पहिला थर आहे, या ठिकाणी दुसरा थर आहे, या ठिकाणी तिसरा थर आहे, किंवा अगदी त्याच्या समोर मी क्रमांक दिले त्याच्या समोर जर आपण बघितलं तर ते स्तर रचना जी असेल ती स्तर रचना चौथा स्तर आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाचवा स्तर आहेत, त्यानंतर सहावा स्तर आहेत, त्यानंतर सातवा स्तर आहेत आणि शेवटचा आठवा म्हणजे एक व्यक्ती जे असेल की एक छोटा मुलगा जो असेल तो. आता या स्तर रचनेमध्ये जर आपण विचार केला म्हणजे वायुभार जो असेल तो वायुभार कशा पद्धतीने वरती कमी होत जातो. एकूण पहिला जो खालचा थर आहे त्या खालच्या थरावरती वरच्या सगळ्या लोकांचं वजन असतं. आपण इथे वजनाचं एक माहितीसाठी म्हणून हे उदाहरण घेतलेलं आहे. जो जमिनीवरती उभे असलेले लोक असतील त्या मनोऱ्यातला खालचा पायरीचा भाग असेल त्या पायरीच्या भागावरती खालची जी तळरचनेच्या ठिकाणी असणारी जी स्तर रचना आहेत त्या ठिकाणी असणारे लोक असतील त्यांच्यावरती वरच्या सगळ्या व्यक्तींचा भार असतो, वजन असतं. परंतु दुसरी स्तर रचना जर आपण बघितली तर त्या दुसऱ्या स्तर रचनेमध्ये आपल्याला असं दिसतं की या दुसऱ्या स्तरावरती त्यांच्या वरच्या बाजूच्या स्तर रचनेत असणारे जे लोक असतील तेवढ्यांचाच भार आहे, तेवढ्यांचाच भार आहे. म्हणजे जे खाली असणारे जे लोक असतील त्यांचा भार हा इथून वजा झालेला आहे, त्यांच्यावरती तो भार नाहीच आहे, ते त्यांच्या खाली आहे. तिसऱ्या स्तर रचनेमध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या स्तर रचनेमध्ये असणारे जेवढेही लोक असतील त्यांच्यावरती फक्त 4, 5, 6, 7 आणि 8 एवढ्या थरात जे लोक असतील त्यांचं वजन आहेत किंवा भार आहेत. आपण चौथ्या स्तर रचनेमध्ये जर बघितलं तर चौथ्या स्तर रचनेवरती त्या थरामध्ये असणारे जे लोक असतील त्यांच्यावरती कोणाचं वजन आहे तर 5, 6, 7, 8. पाचव्या स्तर रचनेवरती जर आपण बघितलं तर पाचव्या स्तर रचनेवरती 6, 7, 8 यांचं वजन आहे फक्त. सहाव्या स्तर रचनेवरती जर आपण बघितलं तर सहाव्या स्तर रचनेवरती 7 आणि 8चा भार आहे आणि सातव्या स्तर रचनेवरती जर आपण बघितलं तर 8व्याचा भार आहे आणि 8व्या स्तर रचनेवरती कुणाचाही भार नाहीत, म्हणजे त्याच्या खांद्यावरती कोणी नाहीत, वजन कुणाचाही नाहीत. परंतु वरून खाली येताना जर आपण बघितलं, जमिनीकडे येताना वरून खाली येताना जर आपण बघितलं तर हा एकच आहे, त्या एकाचा भार त्याच्या दुसऱ्याच्या खांद्यावरती इथे बघायला मिळतो. दुसऱ्या स्तरावरती म्हणजे 8व्या स्तराचा जो वजन असेल ते 7व्यावरती, 8व्याचा आणि 7व्याचं मिळून 6व्यावरती, 8, 7, 6चं मिळून 5व्यावरती, 8, 7, 6, 5 याचं मिळून 4थ्यावरती, त्याच्यानंतर 8, 7, 6, 5, 4 याचं तिसऱ्यावरती किंवा त्यांचं त्याच्या खालच्यावरती, या सगळ्यांचं त्याच्या खालच्यावरती 8, 7, 6, 5, 4, 3 याच्या दुसऱ्यावरती आणि पहिल्यावरती कोणाचं तर 8, 7, 6, 5, 4, 3, 2 यांचं पहिल्यावरती. म्हणजेच वरून खाली येताना वजन जे असेल, भार असेल तो भार वाढत जातो दहीहंडीच्या मनोऱ्यामध्ये आणि खालून वर जाताना मात्र भार कमी होत जातो. सेम याच पद्धतीने आपण वातावरणामध्ये बघितलं तर वातावरणामध्ये वरच्या थरामध्ये विरळता वाढत जाते, हवेची विरळता वाढत जाते, हवेमध्ये सामावलेले पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण कमी होत जातं, त्यांचा हलकेपणा वाढत जातो. हा जो सगळा परिणाम असेल तो परिणाम म्हणून उंचीनुसार वायुभार जो असेल तो वायुभार कमी झालेला बघायला मिळतो. म्हणजेच दुसरं कारण आपल्याला सांगता येईल वायुभार पट्ट्यांच्या वायुभाराच्या संदर्भामध्ये ते म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची जमिनीलगत वायुभार हा जास्त असतो आणि उंचीनुसार वायुभार मात्र कमी होत गेलेला आढळतो, अधिक उंचीवरती तो कमी आढळतो. त्यानंतर तिसरं कारण आपल्याला सांगता येईल हवेतील बाष्पाचं प्रमाण. हवेतील बाष्पाचं प्रमाण जे असेल त्या हवेतील बाष्पाच्या प्रमाणाचा परिणाम वायुभारावरती होत असतो, वायुभारावरती होत असतो. आता हवेतील बाष्पाचं प्रमाण जे असेल ते पुन्हा एकदा हवेतील तापमानाशी संबंधित आहे. साधारणतः जर आपण बघितलं तर ज्या भागामध्ये आर्द्र हवा असते, ज्या भागामध्ये आर्द्र हवा असते त्या भागामध्ये हवेची जी घनता असेल ती हवेची घनता कमी असते. आर्द्र हवेची घनता कमी असते, आर्द्र हवेची घनता कमी असते, त्याचा परिणाम म्हणून त्या भागामध्ये दाब सुद्धा कमी असतो. कारण ही आर्द्र हवा जी असेल ती आर्द्र हवा
सर्वसाधारणपणे प्रसरण पावलेली असते, हलकी झालेली असते, तिची घनता कमी असते आणि अगोदरच म्हटल्याप्रमाणे तापमानाच्या वेळेला आपण उल्लेख केला की ज्या ठिकाणी हवा प्रसरण पावलेली असेल, तिची घनता कमी असेल, अशा भागामध्ये जमिनीवरती किंवा अगदी वातावरणामध्ये कुठेही हवेचा जो दाब असेल तो हवेचा दाब कमी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच हवेची आर्द्रता जी असेल त्या आर्द्रतेचा सुद्धा वायुभारावरती किंवा हवेच्या दाबावरती परिणाम होतो. त्यानंतर दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर कोरडी हवा. ही कोरडी हवा जी असेल ती कोरडी हवा सर्वसाधारणपणे ही कोरडी हवा आकुंचन पावलेली असते. कोरडी हवा आकुंचन पावलेली असते, तिच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण नसते. हवेची बाष्प धारण क्षमता केव्हा वाढते तर ज्यावेळेला तिचं तापमान वाढतं त्यावेळेला तिची बाष्प धारण क्षमता वाढते. जसं तापमान वाढत जाईल तसतशी तिची बाष्प धारण क्षमता वाढत जाईल आणि म्हणून ती हलकी झालेली असेल, प्रसरण पावलेली असेल. परंतु कोरडी हवा जर असेल तर कोरडी हवा सर्वसाधारणपणे आपण बघितली तर तिची घनता जी असेल ती कोरड्या हवेची घनता ही जास्त आढळते. कोरड्या हवेची घनता ही जास्त आढळते आणि जास्त घनतेची जी हवा असेल त्या जास्त घनतेच्या हवेच्या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार जास्त आढळतो. म्हणजेच हवेच्या घनतेचा संबंध वायुभाराशी येतो किंवा हवेचा कोरडेपणाचा आणि आर्द्रतेचा संबंध जो असेल तो संबंध हवेतील बाष्पाचं प्रमाण जे असेल त्या हवेतील बाष्पाचा प्रमाणाचा संबंध हा वायुभाराशी आपल्याला जोडता येतो किंवा सांगता येतो. म्हणजेच कोरड्या हवेच्या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार जास्त, आर्द्र हवेच्या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार कमी आढळतो. कारण का तर ह्या दोन्हींमधील जी घनता असेल त्या घनतेत फरक पडतो, त्याचा परिणाम वायुभारावरती झालेला बघायला मिळतो. आता दुसरं उदाहरण या ठिकाणी जर आपण बघितलं तर मी काही दोन बॉटल दाखवल्या आहेत, दोन बाटल्या दाखवल्या आहेत, त्याच्यामध्ये हवा आणि पाणी अशा प्रकारचं मी एक उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो मी इथे क्रमांक देतो ही पहिल्या क्रमांकाची बाटली आहे. त्या पहिल्या क्रमांकाच्या बाटलीमध्ये इथली पहिल्या क्रमांकाची आपण जर हवा भरली म्हणजे ही जी हवा असेल ती आपण या बाटलीमध्ये भरली तर बाटलीचा बराचसा भाग रिकामा राहील. बाटलीचा बराचसा जो भाग असेल तो बराचसा भाग रिकामा राहील आणि ही दुसऱ्या क्रमांकाची जी हवा आहे ती दुसऱ्या क्रमांकाची हवा दुसऱ्या बाटलीमध्ये आपण भरली तर काय होईल तर ही हवा बाटलीच्या आकारमानापेक्षा जास्त आहेत आणि ज्या वेळेला आपण ही जी हवा असेल ती हवा ह्या बाटलीमध्ये अगदी ठासून भरू त्यावेळेला अगदी तंतोतंत ठेवायची नाहीत. आपल्याला समजा आपण असं ठरवलं तर ती दाबून आपण भरू. ही जी बाटली असेल ती बाटली अगदी काठोकाठ भरलेली असेल. ही जी बाटली असेल ती बाटली अगदी काठोकाठ भरलेली असेल ह्या हवेने. कारण का तर बाटलीच्या आकारमानापेक्षा हवेचं आकारमान जास्त आहे, काठोकाठ भरलेली असेल, दाबून भरलेली असेल. आणि ही जी हवा आहे पहिल्या क्रमांकाची हवा ती मात्र बाटलीमध्ये कुठेतरी खालच्या कोपऱ्याला असेल, अशा पद्धतीने उल्लेख करता येईल. बरीचशी बाटली रिकामी असेल. आता जर आपण हे उपलब्ध पाणी आहे त्यापैकी हे पाणी पहिल्या बाटलीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं पाणी ह्या बाटलीमध्ये बसेल, कारण हवा कमी आहे तिच्यामध्ये. हवेची बाष्प धारण क्षमता घनतेवरती अवलंबून आहे. आता ह्या पहिल्या बाटलीमध्ये काय झालेलं आहे की पहिल्या बाटलीमध्ये हवा कमी असल्या कारणाने ह्या ठिकाणी घनता जी आहे ती घनता हवेची घनता कमी आहे. हवेची घनता कमी आहे. पण दुसऱ्या बाटलीमध्ये ही एवढ्या मोठ्या आकारमानाची जी हवा असेल ती ह्या बाटलीमध्ये भरल्या कारणाने हवेची जी घनता आहे ती घनता बाटलीमध्ये जास्त आहे. दाबून भरलेले आपण जास्त आहेत. म्हणजेच ही घनता जास्त आणि घनता कमी. आता पाण्याचा मी उल्लेख करतो की पहिलं जे पाणी असेल ते पहिलं विशिष्ट आकारमानाचं पाणी किंवा सारख्या आकारमानाचं पाणी घेतलं आपण ते पहिल्या बाटलीत टाकलं सहज बसेल, कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. पण हे तेवढ्याच आकारमानाचं पाणी आपण इकडे टाकण्याचा प्रयत्न केला तर मुळातच या ठिकाणी या बाटलीमध्ये हवाच एवढी दाबून भरलेली आहे की अगदी ठासून भरलेली आहे. हवेचं आकारमान जास्त होतं त्यामुळे या बाटलीमध्ये पाणी जे असेल ते पाणी बसणार नाही. किंबहुना बसलंच तर कुठेतरी कोपऱ्याला थोडीशी जागा जी असेल त्यामध्ये सर्वसाधारणपणे ते पाणी तेवढंच पाणी बसू शकेल, काही थेंब त्या व्यतिरिक्त ते बसणार नाहीयेत. मात्र याचा परिणाम जो असेल तो परिणाम जर आपण बघितला तर पहिल्या क्रमांकाच्या बाटलीमध्ये पाणी सामावलेलं आहे हवेमध्ये घनता कमी आहेत. घनता कमी आहेत कारण हवाच कमी होते. पाणी सामावलं त्या बाटलीमध्ये ती हवा जी असेल ती अगदी आरामशीर राहू शकेल मोकळेपणाने. तिथं घनता कमी आहेत आणि अशी जी घनता असेल त्या ठिकाणी दाब जो असेल दाब
म्हणजे ह्या बाटलीमध्ये जो दाब आहे, पहिल्या क्रमांकाची जी बाटली आहे त्या पहिल्या क्रमांकाच्या बाटलीमध्ये जर आपण बघितलं तर दाब जो असेल तो दाब हा कमी असेल, बाटलीमध्ये दाब कमी असेल म्हणजेच वायुभार कमी असेल. दुसऱ्या बाटलीमध्ये जर आपण बघितलं तर वायुभार जो असेल तो वायुभार जास्त असेल. कारण का तर याच्यामध्ये हवेची जी घनता असेल ती हवेची घनता जास्त आहे, दाबून दाबून त्या ठिकाणी हवा भरलेली आहे आणि घनता जास्त, हवा आकुंचन पावलेली आणि म्हणून ह्या बाटलीमध्ये हवेचा दाब जो असेल तो जास्त असेल. या पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण बघता येईल की अशाच पद्धतीने तिसरं उदाहरण जे असेल, एखाद्या विशिष्ट आकारमानाच्या हवेमध्ये असणारे धुलीकण आणि बाष्प जे असेल ते जर विशिष्ट आकारमानामध्ये पसरलेलं असेल तर त्याची जी घनता असेल ती घनता, आणि ज्यावेळेला त्या विशिष्ट आकारमानाची हवा आकुंचन पावेल म्हणजे थंड होईल, अशा वेळेला आकुंचन पावल्यानंतर तेवढी हवा कमीत कमी जागेमध्ये बसेल, तेवढे धुलीकण किंवा इतर जे घटक असतील तेवढ्याच कमी याच्यामध्ये बसतील. अशा ठिकाणी हवेची घनता जास्त असेल. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये हवेची घनता जी असेल ती हवेची घनता कमी असेल आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हवेची घनता ही जास्त असेल आणि त्याचा परिणाम जो असेल तो परिणाम दाबावरती होतो. म्हणजेच ज्या ठिकाणी कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त हवा सामावलेली असेल, घनता जी आहे ती घनता जास्त असेल, अशा वेळेला वायुभार जास्त असतो आणि घनता कमी असेल हवेची तर वायुभार सुद्धा कमी असतो. चौथं कारण आपल्याला सांगता येईल ते पृथ्वीचं परिभ्रमण. पृथ्वीचं जे परिभ्रमण असेल त्या पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम सर्वसाधारणपणे वायुभारावरती होतो. यापैकी जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या केंद्रभागाला जवळ असलेलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी वायुभार हा जास्त असतो आणि पृथ्वीच्या केंद्रापासून दूर असलेलं जे ठिकाण असेल, लांब असलेलं ठिकाण असेल, उंचावरती असलेलं ठिकाण असेल त्या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार किंवा हवेचा दाब हा कमी असतो. या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये इथे एक डायग्राम दाखवलेला आहे, एक फोटो घेतलेला आहे. यापैकी इथं शिखराकडचा जर भाग आपण बघितला, इथे पहिला क्रमांक मी दिला, इथे शिखर आहे. त्या शिखरावरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी वायुभार जो असेल तो वायुभार किंवा हवेचा जो दाब असेल तो दाब कमी असेल. आणि जर आपण इथला दरीचा भाग बघितला तर ह्या दरीच्या भागामध्ये दाब जो असेल तो दाब जास्त असेल. आता असं का होईल तर पृथ्वीच्या केंद्रापासून जो दरीचा भाग आहे तो दरीचा भाग जवळ असेल. पृथ्वीच्या केंद्रभागाला दरीचा भाग जो असेल तो जवळ असेल आणि पृथ्वीच्या केंद्रभागापासून ते जे शिखर असेल, पर्वताचं शिखर असेल, ते पर्वताचं शिखर जास्त अंतरावरती असेल आणि त्याचा जो परिणाम असेल तो परिणाम सर्वसाधारणपणे वायुभारावरती आपल्याला बघायला मिळतो. ज्यावेळेला पृथ्वी जी असेल ती पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते आपल्याला माहिती आहे. आणि याचा जो परिणाम असेल तो परिणाम असा होतो की गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम म्हणून उंचावरची जी हवा आहे ती पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जाते आणि जिथं खोल भाग असेल अशा भागामध्ये हवा जी असेल ती हवा दाटी वाटेने, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे दाटी वाटेने सामावलेली असते, जड स्वरूपाची असते, घनता तिची जास्त असते म्हणून दाब जास्त असतो. तर उंचाकडचे जे भाग आहेत त्या उंचाकडच्या भागामध्ये मुळातच हवा विरळ स्वरूपाची असते, हवेचं प्रमाण कमी असतं, हवेतील वेगवेगळ्या पदार्थांचं प्रमाण कमी असतं आणि अशा ठिकाणची हवा हलक्या स्वरूपाची असते, तिची घनता कमी असते आणि म्हणून उंचावरती वायुभार जो असेल तो वायुभार कमी असतो. म्हणजेच हवेचा दाब जो असेल तो हवेचा दाब उंचीनुसार बदललेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शेवटचं कारण आपल्याला सांगता येईल गुरुत्वाकर्षण शक्ती. वायुभारावरती की हवेच्या दाबावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये पाचवं कारण गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वसाधारणपणे केंद्रोत्सारी आणि केंद्रोद्गामी किंवा गुरुत्वाकर्षण प्रेरणा अशा दोन प्रकारच्या प्रेरणा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना निर्माण होतात. याचा जो परिणाम असेल तो परिणाम म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती जी असेल त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक भाग म्हणून जी हवा असेल, मी इतक्यात अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जी हवा असेल ती हवा केंद्राच्या दिशेला खेचली जाते आणि म्हणूनच वातावरणातील जड पदार्थ जमिनीच्या लगतच्या भागामध्ये आढळतात. वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे जड वायू जमिनीच्या लगतच्या भागामध्ये आढळतात. वातावरणातील बाष्प जमिनीच्या लगतच्या भागामध्ये आढळून येतं आपल्याला काय विशिष्ट मीटर्स किलोमीटर्स उंचीपर्यंत, म्हणजे तापमानामध्ये विशेषतः. असे जे पदार्थ असतील की असे जे घटक असतील ते घटक जमिनीपासून काही विशिष्ट उंचीवरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खेचलेले असतात
किंवा त्या बाजूला प्रभावित झालेले असतात आणि म्हणूनच हवा जी असेल त्या हवेचा दाब जमिनीच्या लगतच्या भागामध्ये जास्त असतो, गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम. आणि जसजसं उंच जावं तसतसा केंद्रोत्सारी प्रेरणा जी असेल त्या केंद्रोत्सारी प्रेरणेचा प्रभाव हळूहळू वाढत जातो आणि त्यातून वरच्या बाजूला हलकी हवा किंवा अतिशय कमी घनतेची हवा आपल्याला बघायला मिळते. याचा परिणाम जो असेल तो परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वायुभार जो असेल तो वायुभार बदललेला बघायला मिळतो. एकूणच पृथ्वीच्या संदर्भामध्ये जमिनीवरती वातावरणामध्ये वायुभार जो असेल त्या वायुभाराचे जे पट्टे असतील ते पट्टे किंवा वायुभाराचे जे केंद्र असतील ते केंद्रांवरती या वेगवेगळ्या घटकांचा जो परिणाम असेल तो परिणाम झालेला बघायला मिळतो. थोडक्यात वायुभारावरती परिणाम करणारे घटक किंवा हवेच्या दाबावरती परिणाम करणारे जे घटक असतील ते घटक आपल्याला थोडक्यात या पद्धतीने उल्लेखित करता येते.